देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनबाबत पसरणाऱ्या फेक न्यूजवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. लोकांनी घाबरून न जाण्याचंही केलं आवाहन. अमेरिकेकडून युद्धाला आणखी 10 दिवसांचा विराम. इराणनं ऊर्जा प्रकल्प नष्ट करणं अमेरिकेनं आणखीन पुढे ढकललं. इराणसोबत चांगली चर्चा सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा. देशात सध्या 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा. देशात इंधन टंचाई नाही. एलपीजीचा पुरवठा सुरळीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. इंधन तुटवड्याचा परिणाम. कोल्हापुरात 20 तर संभाजीनगर शहरात 10 पेट्रोल पंप बंद. इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पंप बंद ठेवण्याची वेळ. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीमध्ये वाढ. आठवड्याभरात मंत्रिपद जाण्याची शक्यता. झिरवाळांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची ही भावना. अशोक खराच्या नाशिकमधील ओक्स कार्यालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीची धडक. फॉरेन्सिक टीम एसआयटी पथकाची झाडाझडती. आज कोणते धागेदोरे हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं. भोंदू अशोक खराच्या एसआयटी चौकशीत उलट्या बोंबा. महिलेसोबत कृत्य विधीचा भोंदू अशोक खराच्या एसआयटी चौकशीमध्ये उलट्या बोंबा. महिलेसोबतचा कृत्य विधीचा भाग. कुणावर जबरदस्ती नाही. खराचा संतापजनक दावा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.